आज अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये आपण 1 लाख मराठा उद्योजक करण्यामध्ये या ठिकाणी यश प्राप्त केलेलं आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण 8,500 कोटीचं कर्ज वाटप राष्ट्रीयकृत सहकारी आणि NBFC बँकेने त्या ठिकाणी दिलेलं आहे। राज्य सरकार आणि महामंडळाच्या वतीनं आपण 850 कोटीपर्यंतचं व्याज परतावना आपण महाराष्ट्रामध्ये 1 लाख मराठा उद्योजकांना त्या ठिकाणी दिलेला आहे। आणि अशा या ऐतिहासिक कामगिरीच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांनी मुख्यमंत्री असताना या योजनेमध्ये पुनर्रचना केली आणि प्रत्यक्षामध्ये बँकेमधून व्यवसाय करण्याकरिता कर्ज आणि कर्जावरचं व्याज हे महामंडळाच्या माध्यमातून दिलं जाईल। प्रत्यक्षात या योजनेची सुरुवात ज्या वेळेला झाली त्यावेळेला शक्य कितीपर्यंत आम्ही पोचू शकू हे माहीत नव्हता, परंतु एकंदरच प्रवासाला सुरू केल्यानंतर आम्हाला फार कमी वेळामध्ये योग्य यश आलं आणि म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये सातारचे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे लाभार्थ्यांचा काही चांगले लाभार्थ्यांचा सत्कार त्या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे। या निमित्ताने मेळावाही आयोजित केलेला आहे। या मेळाव्याला आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराजी देसाई हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आपल्या महामंडळाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण 7,500 लोकांना आपण योजनेचा लाभ त्या ठिकाणी दिलेला आहे। बँकेमार्फत 717 कोटीचं त्या ठिकाणी कर्ज वेगवेगळ्या व्यवसायाकरिता त्या ठिकाणी मिळून दिलेलं आहे। महामंडळाच्या माध्यमातून आजपर्यंत 60 कोटीचं व्याज परतावनाही त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। तर ही आपली सातारा जिल्ह्याची परिस्थिती। ज्या बँकेंनी उल्लेखनीय काम केलेलं आहे त्यांचंही आम्ही या ठिकाणी काही ठिकाणी प्रत्यक्षात काही ठिकाणी शब्दरूपी त्या ठिकाणी आभार मानणार आहोत, कारण बँकेने लोकांच्यावरती टाकलेला विश्वास हा फार महत्त्वाचा असतो आणि त्या विश्वासावरतीच महामंडळाची मंडळी लाभार्थी कर्ज घेऊन ते परतफेड करत असते। म्हणजे सातारा जिल्हा बँकेने या ठिकाणी 2016 लोकांना त्या ठिकाणी कर्ज दिलेलं आहे। त्यांचे 213 कोटीचं आज कर्ज वाटप फक्त सातारा जिल्हा बँकेने त्या ठिकाणी केलेलं आहे। यानंतर कराड अर्बन बँकेने त्या ठिकाणी साधारण 400 लोकांना कर्ज वाटप केलेलं आहे। साधारण 43 कोटीचं कर्ज दिलेलं आहे। पाटण अर्बन कोऑपरेटिव्ह बँक मल्हारपेठ यांनी 180 लोकांना कर्ज दिलेलं आहे। कृष्णा सहकारी बँकेने या ठिकाणी 180 दिलेलं आहे। म्हणजे इतर कोऑपरेटिव्ह बँकेच्या तुलनेमध्ये जिल्हा बँकेने खूप चांगली कामगिरी त्या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून जिल्हा बँकेचा एक विशेष सत्कार आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आमचे नेते यांच्या हस्तात घेणार आहोत। सहकारी बँकेचाही चांगला त्या ठिकाणी हातभार लागलेला आहे कर्ज देण्यामध्ये। साधारण बँक ऑफ इंडियामध्ये साधारण 370 लोकांना कर्ज दिलेलं आहे 29 कोटीचं। बँक ऑफ महाराष्ट्राने साधारण 300 कोटीचं 300 लोकांना दिलेलं आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया 157 आहे। बँक ऑफ बरोडा आहे। म्हणजे राष्ट्रीयकृत बँकांनीही चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे आणि म्हणून आम्ही या मेळाव्याच्या माध्यमातून राज्याच्या मराठा बांधवांना किंवा जिल्ह्यातल्या लोकांनाही या ठिकाणी आम्ही आव्हान करू इच्छितो की ज्या एका चांगल्या विचाराने महामंडळाची योजना सुरू केलेली आहे, भ्रष्टाचारमुक्त महामंडळ आहे आणि लाभार्थ्यांचा थेट फायदा त्या ठिकाणी मोठ्या संख्येने होत आहे आणि म्हणून लोकांच्या उपस्थितीमध्ये ज्यांनी या महामंडळाची पुनर्रचना केली त्यांचं स्वागत आणि सत्कार आपल्या जिल्ह्याच्या वतीनं व्हावा याच्यासाठी आम्ही 9 तारखेला कार्यक्रम आयोजित केलेला आहे। मध्ये आपण त्या ठिकाणी घेणार आहोत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आणि कार्यक्रमाचं स्वरूप साधारण मेळाव्याच्या रूपातच आहे आणि लाभार्थ्यांचा सत्कार सकाळी 11 वाजता
हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. 11, सव्वा 11, 11:30 सुरुवात होईल. सरकारी बँक म्हणून खरं तर SBIनं सगळ्यात जास्त आपल्या जिल्ह्यात द्यायला पाहिजे होतं, पण त्यांचं काहीतरी तुम्ही 157 आकडा सांगताय. काय म्हणजे नक्की? खरं म्हणजे ही गोष्ट खरी आहे की राष्ट्रीयकृत बँकांनी याच्यामध्ये त्यांचं मोठं योगदान दिलं पाहिजे. परंतु ज्यावेळेला ही योजना सुरू झाली त्यावेळेला राष्ट्रीयकृत बँकाही थोड्याशा घाबरत होत्या, कारण सरकारची कुठलीही कर्ज देणारी योजना असली की ती परतफेड वेळेवर होईल का नाही, सरकार त्याचं अनुदान देईल का नाही, ह्याच्याबद्दलची शंका असते. परंतु जिल्हा बँकेने एका प्रकारे मोठा विश्वास दाखवल्यामुळे कॉपरेटिव्ह बँकाही आता पुढे यायला सुरुवात झालेली आहे. परताव्यासाठी जो वेळ असतो तो म्हणजे शासनाकडून येणारा निधी येतोय का त्याच्यासाठीचा योग्य पद्धतीनं? खासदारकीच्या निवडणुकीच्या अगोदर आमच्याकडे पुरेसे पैसे होते. त्या काळामध्ये आम्हाला 100 कोटीपेक्षा जास्त मागणी आमच्या विभागाने, आमच्या महामंडळाने आमच्या विभागाला केल्यामुळे ती आचारसंहितेच्या नंतर आली. ती 100 कोटीच्या वरती असल्यामुळे तिथं उपमुख्यमंत्री किंवा फायनान्स मिनिस्टरांची सही लागते. त्याच्यामुळे थोडासा दिरंगाई झाला. परंतु आता ती सुरळीत झालेली आहे आणि प्रत्यक्षामध्ये 400 कोटीची तरतूद आमच्या महामंडळामध्ये आत्ताच्याच अधिवेशनामध्ये झालेलं आहे. त्याच्यामुळे भविष्यामध्ये पैशाची काय कमतरता होईल असं मला काही वाटत नाही. महत्त्वाचा मुद्दा आहे, आपल्याकडनं ज्यावेळेस कर्ज प्रकरण मंजूर होतं, साधारणतः समजा जिल्हा बँकेत ते कर्ज मंजूर झालं की परत मंजुरी झाल्यानंतर आपली जबाबदारी संपते का? कारण की काही विषय आमच्या कानावर येत आहेत की जिल्हा बँकेतून ज्या लोकांना, काही लोक आहेत त्यांनी जेवढी कर्ज काढली, ज्या कारणासाठी काढली, त्या तफावत आहे. मग अशांवर आपण कसं देखरेख करतो? आम्ही सोशल ऑडिट करत असतो. तुम्ही जे मुद्दा मांडला त्याला अजून व्यवस्थितपणे सांगितलं की कर्ज दिल्यानंतर बँकेची जबाबदारी संपली किंवा महामंडळाची जबाबदारी संपली अशी नाही. दर 3 महिन्याला आम्ही त्या व्यवसाय करणाऱ्या लाभार्थ्यांच्याकडनं फोटो, प्रॅक्टिकल फोटो अपलोड करायला सांगत असतो. आणि यदाकदाचित आम्हाला थोडासा संशय आला तर आम्ही थर्ड पार्टी ऑडिटही करतो. सातारा जिल्ह्यामध्येही काही अशी प्रकरणं आढळल्यानंतर आम्ही ज्यावेळेला सोशल ऑडिट केलं त्यावेळेला आमच्याकडे लक्षात आलं. आम्ही त्या बँकेना सूचना केल्यात. आजही मी सातारा जिल्हा बँकेच्या सगळ्याच अधिकाऱ्यांशी बसलो होतो. त्यावेळेला म्हणलं की मूळ उद्दिष्ट हे त्या लाभार्थ्याला व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पायावर उभा करण्यासाठी 4.5 लाखापर्यंतचा व्याज परतावा दिला जातो. हा 4.5 लाख कोण देतो? तो टॅक्स पेअर देत असतो. त्याच्यामुळे या योजनेमधून त्या लाभार्थ्याला फक्त योजनेपुरतंच त्यानं व्यवसाय करू नये, पण पायावरती उभा राहून इतरांना रोजगार निर्माण करून द्यावं. आणि आम्ही काउंटर चेक करत असतो दर 2 महिन्याला, 6 महिन्याला, दर 3 महिन्याला तर आम्ही त्याचे फोटो अपलोड करतोच. पण आम्ही सोशल ऑडिटिंगच्या माध्यमातूनही त्या ठिकाणी बारकाईने लक्ष देत असतो. नंतर दुसरा प्रश्न असा की लोकांनी अशा प्रकारच्या फेसबुक पेजवर आणि व्हॉट्सअपच्या या मेसेजला भूलथाप्याला बळी पडू नका. कुठल्याही बँकेमध्ये गेल्यानंतर 12 तासात काय, 24 तासात काय, 10 तासामध्ये कर्ज मंजूर होत नसते. त्याच्यामुळे LY काढतानाही काही ई सेवा केंद्र किंवा काही सायबर कॅफेवाले 10-10 हजार रुपये घेतात, जे चुकीचं आहे. जे कोणी व्हॉट्सअपला ह्या प्रकारच्या गोष्टी पसरवतात आणि आमच्या ज्या वेळेला कानाला येतात त्यावेळेला आम्ही त्याच्यावरती गुन्हा दाखल करा म्हणून सांगतो. पण कित्येक वेळा स्थानिक ज्या जिल्ह्यातनं आम्हाला निरोप येतो ती लोक देतच नाहीत, करतच नाहीत गुन्हा. कारण काय होतं, कधीकधी अपराधीला पकडण्यासाठी तुम्हाला पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल केला पाहिजे किंवा ज्यांनी तुमच्या पैसे घेऊन, आता वाईची काय प्रकरणं माझ्याकडे पण आली होती की आम्ही कर्ज मिळवून देतो म्हणून पैसे घेतले, पण कुणी गुन्हा दाखलच तयार करायला होत नाही. परंतु अशा प्रकारच्या तक्रारी ज्यावेळेला येतात त्यावेळेला आम्ही मुंबईच्या कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही त्या तक्रारी करत असतो. आमचे नेते आदरणीय नरेंद्र पाटील दादा यांनी केलेलंच आहे. या ठिकाणी 9 तारखेला होणाऱ्या कार्यक्रमाच्या संदर्भात दादांनी महामंडळाच्या वतीनं जे काही नियोजन केलं ते सांगितलेलं आहे. आमचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब 9 तारखेला साताऱ्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्या दौऱ्यामध्ये सातारा शहरामध्ये 2 ते 3 कार्यक्रमांचं नियोजन केलेलं आहे. त्या संदर्भात मी आपल्यासमोर बोलतो आहे. आणि सातारा हा ऐतिहासिक जिल्हा आहे, शहर आहे. आणि या शहरामध्ये फडणवीस साहेब वेगवेगळ्या विकास कामाच्या माध्यमातून येत. सुरुवातीला जगामध्ये सगळ्यात मोठा असलेला भारतीय जनता पार्टी पक्ष
या पक्षाचं यथायोग्य स्वतःच्या मालकीचं कार्यालय साताऱ्यामध्ये 48 गुंठे जाग्यामध्ये होत आहे आणि त्याचं भूमिपूजन या ठिकाणी 9 तारखेला सकाळी 11 वाजता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय चंद्रकांतदादा पाटील आणि आमचे सगळे नेते मंडळी, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरेसाहेब, आदरणीय नरेंद्र पाटील आणि आपले सगळ्या जिल्ह्यातले प्रमुख नेते यांच्या उपस्थितीमध्ये 9 तारखेला पार पडत आहेत. त्याच्यानंतर दुसरा कार्यक्रम पाटील साहेबांनी आपल्याला सांगितलेलाच आहे. आदरणीय छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा तालुका बाजार समितीच्या इमारतीचं भूमिपूजन आणि प्रांत कार्यालयाचं भूमिपूजन आणि या सगळ्यांचं मिळून या ठिकाणी एकत्रित कार्यक्रम आमचे नेते आदरणीय नरेंद्र पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि छत्रपती शिवेंद्रराजे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या ऑडिटोरियममध्ये यशवंतराव चव्हाण साहेब ऑडिटोरियममध्ये होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की आपण सगळ्यांनी या 9 तारखेच्या तिन्ही कार्यक्रमाची माहिती प्रसार जनतेपर्यंत पोहोचवावा आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी अण्णासाहेब विकास महामंडळ ही आता जी प्रेस झाली, ही प्रेस ठीक आहे, आदरणीय पाटील साहेबांनी आपल्याला सांगितलं, परंतु या माध्यमातून मराठा तरुणांना, जवळजवळ महाराष्ट्रातल्या 1 लाख तरुणांना स्वतःच्या पायावर उभं करायचं काम आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली नरेंद्र पाटील साहेबांनी केलेलं. सदैव प्रश्न विचारला जातो की नक्की काय, यातून उद्योजक उभे राहिले. थोडेफार प्लस मायनस असते, काय प्रश्न आपण आता घेतले, परंतु उद्योजक उभे राहिलेत आणि उद्योजक आपलं घर तर चालवत आहेत, परंतु ते घर चालवत असताना या ठिकाणी रोजगार पण देत आहेत. हे सुद्धा आपण सगळ्यांनी ठामपणे नमूद केलं पाहिजे. बँकांना कर्ज द्यायची सोय, वेळ पडले तर तिथपर्यंत पाठपुरावा करायचा, हे कामसुद्धा भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते मनापासून करतात. सगळ्या योजना, या सगळ्या योजना, आता योजनेची नावं घेत नाहीत, परंतु या सगळ्या योजना पोहोचवायचं प्रामाणिकपणे काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करत आहेत. मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन, आता हा काय तिन्ही कार्यक्रम काही वेगळे नाहीत, हे कार्यक्रम एकच आहेत, एकत्रित नेतृत्वाखाली आहेत. आपण सगळ्यांनी या तिन्ही कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं.